आयुष्यात अशा काही गोष्टी असाव्यात, की ज्यांची रिस्क आपण कधीच नाही घेतली पाहिजे. 2 अशा गोष्टी सांगतो. पहिली आहे फॅमिली टाईम, तुम्ही तुमच्या परिवाराला देणारा टाईम आणि दुसरी आहे एका पर्टिक्युलर गोलसाठी ठेवलेले पैसे. रिसेंटली काय झालं, माझ्या एका मित्राने त्याच्या चाइल्ड एज्युकेशनसाठी ठेवलेले पैसे, इन्व्हेस्ट करत असलेले पैसे विथड्रॉ केले, एक लक्झरी कार बाय करण्यासाठी. एक छान अशी गाडी त्यांनी घेतली. आणि ती गाडी घेतल्यानंतर जेव्हा मी त्याला विचारलं, की "आता चाइल्ड एज्युकेशनसाठी तू काय करणार? तुझ्याकडे काही वेगळी सेव्हिंग्ज आहेत का?" त्याने सांगितलं, "नाही, त्यावेळेस काहीतरी आपण जुगाड करूयात." मी साधारणतः ही एक्सपिरियन्स बऱ्याच लोकांबरोबर घेतलेली आहे. आता तो जेव्हा पण ही कार घेऊन 4 लोकांमध्ये जाईल, तर त्याला लोकं विचारतील, "यार बढिया कार आहे तुझी, कितीला घेतली? काय घेतली?" तर एक सोशल त्याला छान वाटेल, पण एक प्रेशर पण निर्माण होईल, का आता आपली अ, खर्च करण्याची कॅपॅसिटी आपल्याला ह्या लेव्हललेच दाखवावी लागेल. त्यानंतर त्याचा ई-एम-आय वाढल्यामुळे काय झालं, त्याचं वर्कलोड वाढलाय, वर्क प्रेशर वाढलंय. तो फॅमिलीला पण टाईम देऊ शकत नाही. तर याचा अर्थ 2 प्रिशियस गोष्टी त्यांनी गमावल्या या एका निर्णयामुळे. पहिलं म्हणजे फॅमिली टाईम गमावला आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्याची एक महत्त्वाचा गोल बाजूला ठेवून दिला. बरोबर आहे? तुम्ही कार घेतली पाहिजे, तुम्ही घर घेतलं पाहिजे, सगळ्या लक्झरी गोष्टी घेतल्या पाहिजे. बट व्हेन? जेव्हा तुम्ही ते अफोर्ड करू शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, जर दुसऱ्या गोलचे पैसे तुम्ही याच्यामध्ये लावतायत, तर दॅट विल बी अ ब्लंडर.